सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कुर्ली गावातील ग्रामस्थांनी विटा शहरातील माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती। यावेळी माजी आमदार श्री सदाशिवराव पाटील व माजी नगराध्यक्ष युवा नेते व छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य ॲडव्होकेट श्री वैभवदादा पाटील निवासस्थानी होते। याचवेळी कुर्ली गावचे तरुण युवक व ग्रामस्थांनी युवा नेते श्री वैभवदादा पाटील यांनी खानापूर गाठमाथ्यावर छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राच्या मान्यतेसाठी भरपूर परिश्रम घेतले। शिवाय वैभवदादा पाटील हे छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य आहेत। अन्य सदस्यांना बरोबरीने घेऊन व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडेही या गोष्टीचा पाठपुरावा करून हे विद्यापीठ खानापूर येथे झालं पाहिजे यासाठी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना वैभवदादांना त्यांच्या टीमला यश आलं। या अनुषंगाने खानापूर येथे होणाऱ्या या उपकेंद्राचा चांगलाच फायदा या खानापूर तालुक्याला आणि विटा शहराला होणार असल्याचं चांगलं काम वैभवदादांनी खेचून आणलं। याबद्दल कुर्ली येथे तरुण युवक व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या निवासस्थानी विटा नगरीचे माजी नगराध्यक्ष तसेच छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य ॲडव्होकेट श्री वैभवदादा पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार सोहळा केला। सिनेट सदस्य म्हणून आपल्या हाताने एक चांगलं काम झाल्याचं ग्रामस्थांनी वैभवदादांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी अजय शेठ डिसले, सुरेश पिसाळ, विठ्ठल सुतार, नामदेव अण्णा शिंदे, अरुण शिंदे, वैभव शिंदे, गणेश शेठ शिंदे, अनिकेत पाटील, सौरभ शिंदे, त्रिंबक यादव, संतोष सुतार, सचिन जाधव, विजय शिंदे, अनंत शिंदे, अक्षय शिंदे, दीपक पाटील, शरद मंडले, स्वप्नील कुंभार, ॲडव्होकेट अभिजित पिसाळ, आकाश पिसाळ सह अन्य ग्रामस्थ व शीतल गायकवाड, हर्षल शिंदे, अक्षय शिंदे हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी श्री वैभवदादा पाटील म्हणाले, तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहात, यामुळे मी हे काम करू शकलो। इथून पुढे तुम्हा सर्वांना बरोबरीने घेऊन आपणाला या तालुक्यामध्ये बरीच काही कामं करायची आहेत असं म्हणत या सर्वांचे आभार मानले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।